नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। 1 ऑगस्ट पासून राशन कार्ड धारकांना नवीन नियम लागू, मिळणार 5 वस्तू मोफत। तर मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून राशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। तसेच राशन कार्ड धारकांना 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहे। मग या नियमामुळे राशन कार्ड धारकांवर कोणते परिणाम होणार आहे आणि कोणते नियम आहेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हेडिंग बघू शकता। 1 ऑगस्ट पासून राशन कार्ड धारकांना नवीन नियम लागू, मिळणार 5 वस्तू मोफत। तर मग मित्रांनो, रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका हे भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे। सरकारने अलीकडे रेशन कार्ड संबंधित काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे, जे पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत। मग या बदलामुळे देशातील सुमारे 81 कोटी नागरिकांवर परिणाम होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण या नवीन नियमाबद्दल आणि त्यांच्या परिणामाबद्दल सविस्तर माहिती घेऊया। तर मित्रांनो, गरीब कल्याण अन्न योजनेचे विस्तारण। मग केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना ही 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेतलेला आहे। तर तो 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहे। या योजनेअंतर्गत 81 कोटी नागरिकांना पुढील 5 वर्षासाठी मोफत रेशन मिळणार आहे। या निर्णयामुळे सरकारी खजिन्यावर सुमारे 11.8 लाख कोटी रुपयांचा भार पडणार आहे। परंतु यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। आधार कार्ड जोडणी अनिवार्य केली आहे। दुसरा नियम, अनेक लोक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड वापरून अनैतिकरित्या लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने आता रेशन कार्डला आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे। या नियमाची अंमलबजावणीची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते किंवा त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या आधार कार्ड हे रेशन कार्डला जोडून घ्या। नंतरचा नियम आहे अपात्र लाभार्थींसाठी कारवाई, म्हणजे जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे। सरकारने अपात्र रेशन कार्ड धारकांना त्यांचे कार्ड स्वेच्छेने जमा करण्याचे आवाहन केले आहे। ज्या व्यक्तीकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट आहे, 4 चाकी वाहन आहे, बंदुकीचा परवाना आहे किंवा ग्रामीण भागात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि शहरी भागात 3 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे, अशा व्यक्तींनी त्यांचे रेशन कार्ड जमा करणे अपेक्षित आहे। जर तपासणी दरम्यान असे अपात्र लाभार्थी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना दंड भरावा लागेल। नंतरचा नियम आहे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी नवीन लाभ। पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी आहे। आता त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकणार आहे। यासाठी त्यांनी त्यांचे रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे। या योजनांमुळे त्यांना मोफत वैद्यकीय उपचार लाभ मिळू शकेल। रेशन कार्डवर आता कर्ज सुविधा मिळणार आहे, हा नवीन नियम आहे। एक नवीन सुविधा म्हणून रेशन कार्ड धारकांना आता त्यांच्या कार्डवर कर्ज घेण्याची संधी मिळणार आहे। या सुविधेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक गरजा भागवण्यासाठी मदत होईल। तथापि या कर्ज सुविधेच्या नेमक्या अटी आणि शर्ती अद्याप स्पष्ट केल्या गेल्या नाहीत। तर मित्रांनो, पुढील नियम आहे मोफत आरोग्य उपचार। रेशन कार्ड धारकांसाठी आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांना आता 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतील। ही सुविधा विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी वरदान ठरणार आहे, ज्यांना नेहमीच महागड्या वैद्यकीय उपचारांचा भार पेलणे कठीण जाते। अशांसाठी हा नवीन नियम आहे। रेशन कार्ड संबंधित हे नवीन नियम आणि बदल भारतातील अन्न सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे। एका बाजूला सरकार गैरवापर रोखण्यासाठी कडक उपाययोजना करत आहे, तर दुसऱ्या बाजूला खऱ्या गरजूंना अधिक चांगले लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे। रेशन कार्ड धारकांनी या नवीन नियमांची दखल घेऊन
आवश्यक ती पावले उचलणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते या योजनांचा पूर्ण लाभ घेऊ शकतील। सर्व रेशन कार्ड धारकांनी लक्षात ठेवावे की आधार कार्ड जोडणी ही आता अत्यंत महत्त्वाची आहे। याशिवाय जे लोक अपात्र आहेत त्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांचे रेशन कार्ड जमा करावे, जेणेकरून कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीला सामोरे जावे लागणार नाही। शेवटी पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनी नवीन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे कार्ड आधारशी जोडण्याची खात्री करावी। अशा प्रकारे मित्रांनो, सर्व नियम हे आता बदललेले आहेत, तरी रेशन कार्ड धारकांनी लवकरच त्या नियमानुसार कारवाई करावी आणि आपला रेशन कार्ड हे बाद होणार नाही, अपात्र होणार नाही, अन्यथा आपले रेशनही बंद होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करून घ्यावे, KYC करून घ्यावे। हे रेशन कार्ड दुकानातही आपल्याला या ठिकाणी रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केल्या जात आहे, त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत जोडून घ्यावे ही विनंती। आणि आता रेशनवर मोफत आनंदाचा शिधा मिळणार आहे, त्याविषयी माहिती बघूया। तसेच मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यातील एकूण 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ घेऊ शकतील। मग कोणती योजना आहे तर आनंदाचा शिधा म्हणजे काय असेल तर प्रत्येक पात्र शिधापत्रिका धारकाला एक शिधा जिन्नस संच मिळेल। त्यामध्ये 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 लिटर सोयाबीन तेल हे गौरी गणेश उत्सवानिमित्त मिळणार आहे। या वितरणाचा कालावधी हा पुढील महिन्यातच आहे। मग याची किंमत काय आहे ते बघूया। कालावधी आहे 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या दरम्यान या आनंदाच्या शिध्याचे वाटप होणार आहे। वितरण पद्धती ई-पॉस प्रणालीद्वारे वितरण होणार आहे। या संचाची किंमत आहे 100 रुपये प्रति संच आणि जी 5वी वस्तू रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे ती साडी। अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्यासाठी एक कुटुंब एक साडी ही योजना सुरू आहे। ज्यांना आधी साडी मिळालेली नव्हती त्या सर्वांना ही एक साडी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे 1 ऑगस्ट 2024 पासून राशन कार्ड धारकांना नवीन नियम लागू होणार आहे आणि या वरील प्रमाणे 5 वस्तू या मोफत या ठिकाणी दिल्या जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। आपण जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे गरजूंपर्यंत ही माहिती पोहोचेल, त्यांचाही फायदा होईल। आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।